धुळ्यात पारोळा रोडवर कुख्यात गुंड गुड्डेची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी तिरंगा चौकामधून मोर्चा काढण्यासाठी मोठा जमाव गोळा झाला। याच दरम्यान चाळीसगाव रोडवरून जाणाऱ्या 2 बसवर दगडफेक आणि जळता बोळा फेकण्यात आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। पोलीस उपविभागीय अधिकारी हेमंत जाधव आणि अन्य अधिकारी यांनी मुस्लिम धर्मगुरूंच्या माध्यमातून शांततेचे आवाहन केले असले तरीही परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक एम रामकुमार यांनी आरोपींना फरार घोषित केले असून त्यांची माहिती देणाऱ्यास 10 ते 50 हजारांची बक्षीस जाहीर करण्यात आले आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ह्या प्रकरणात आरोपींना त्वरित अटक करण्याचे आदेश दिले आहेत। धुळ्यात 18 जुलै रोजी पारोळा रोडवरील गोपाल टी दुकानासमोर कुख्यात गुंड गुड्डेची हत्या करण्यात आली। हल्लेखोरांनी आधी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यानंतर त्याला दुकानाबाहेर खेचून त्याच्यावर तलवार अन्य हत्याराने अनेक वार करण्यात आले। या हत्येनंतर मारेकरी पसार झाले आहेत। घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असल्याने हत्येची चित्रफीत पोलिसांनी ताब्यात घेतली। मात्र दुसऱ्या दिवशी अचानक सर्व शहरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमाने अनेक ग्रुपवर ही क्लिप व्हायरल झाली। त्यामुळे गुड्ड्याच्या समर्थकांनी ह्या क्लिपचा वापर करीत गावात काही भागांमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। त्यातूनच एका आरोपींच्या नातेवाईकाच्या घरावर अज्ञात जमावाने गुरुवारी रात्री उशिरा दगडफेक केली। या तणावग्रस्त स्थितीमुळे पोलिसांना शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपली शक्ती लावावी लागली। मात्र याबरोबरच मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी 5 पेक्षा जास्त पथकेवर करून त्यांना नाशिक, कोपरगाव, शिर्डी, जळगाव आणि अन्य ठिकाणी रवाना करण्यात आले। मात्र आरोपी देखील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे त्यांनी सर्वप्रथम मोबाईल बंद केले आहेत। त्यामुळे सायबर सेलच्या माध्यमातून त्यांचे निश्चित ठिकाण शोधण्याच्या कामाला खीळ बसली आहे। परिणामी पोलिसांनी आरोपी भद्रा देवरे याच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात ठेवावे लागले आहे। तरीही अद्याप या मारेकऱ्यांचा सुगावा लावण्यात अडचण निर्माण झाली आहे। दरम्यान बातमीदारांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सर्व आरोपी हे वेगवेगळे पळालेले असल्याने त्यांना शोधण्याचे मोठे आव्हान आहे। मात्र आरोपी अटक होत नसल्याने काल दुपारनंतर शहरातील वातावरण अचानक तणावग्रस्त झाले होते। चाळीसगाव रोड आणि 80 फुटी रोडवरील तिरंगा चौकात दुपारची नमाज झाल्यानंतर जमाव गोळा होण्यास सुरुवात झाली। 3:30 वाजेनंतर ह्या भागात सुमारे 2000 पेक्षा जास्तीचा जमाव आला। आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ह्या तरुणांनी मोर्चा काढायची तयारी सुरू केली। याच वेळी चाळीसगाव रोडने धुळे शहराकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या MH14 BT 4006 या क्रमांकाच्या परिवहन मंडळाच्या बसवर अज्ञात तरुणाने जळता बोळा सदृश्य वस्तू फेकली। मात्र चालकाने प्रसंगावधान राखून गर्दीपासून गाडी दूर नेली। याच वेळी मनमाडकडून भुसावळकडे जाणारी MH14 BT 846 क्रमांकाची दुसरी बस ह्याच रस्त्यावरून आली असता बसच्या एका बाजूने प्रवासी खिडकीवर अज्ञात व्यक्तीने दगड मारला। त्यामुळे काच फुटून दगड बसमध्ये पडला। सुदैवाने या खिडकी जवळ बसलेली महिला सीटवर डोके ठेवून रेलून बसल्याने तिचा केवळ किरकोळ दुखापत झाली। या दोन्ही गाड्या पोलीस बंदोबस्तामध्ये डेपोमध्ये नेण्यात आल्या। यानंतर या भागामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी हेमंत जाधव, पोलीस निरीक्षक रमेश परदेशी, अनिल वडनेरे आणि अन्य पथकाने ह्या भागातील मुस्लिम समाजातील नगरसेवक, माजी नगरसेवक आणि धर्मगुरू यांची भेट घेऊन यानंतर ह्या भागामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। माझं नाव श्रावण माधव सावळे। मी भुसावळ मनमाड ह्या गाडीमध्ये येत आहे। तर भुसावळ मनमाड जाणारी गाडी दगडफेक करताना धुळ्यात शिरली। तर तिथं बरेचसे लोक जमा होते। तर धुळ्यात गाडी शिरली। जळगावून येताना तर बरेचसे लोकांनी मोठे मोठे दगडे घेतले। आमच्या गाडीवर दगडफेक 2-4 काचा फुटले। तर अशा परवाशींना बी लागले। ते परवाशी इथले घाबरून सनी काही परवाशी उतरून गेले। ते 80 फुटी रोडावर आहे। 80 फुटी रोडावर बरेचसे पब्लिक, रोडावर फार पब्लिक आहे। प्रत्येक मंडळ आपापल्या परीने गुरुपौर्णिमेला तयारी करतात। त्याच पद्धतीने शहरातील धुळे नवयुवक मित्रमंडळ मोचीवाडा तर्फे सालाबादाप्रमाणे ह्या वर्षी देखील गुरुपौर्णिमेनिमित्त धुळे ते शिर्डी पदयात्रेचे आयोजन दिनांक 4/7/2017 रोजी करण्यात आले होते। या पदयात्रेचे यंदाचे सलग 8वे वर्ष होते। त्यानिमित्ताने दिनांक 21/7/2017 रोजी वार शुक्रवार
महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामेश्वर चत्रे, श्री नरेंद्र भाऊ जमादार, श्री जसपाल सिंग सिसोदिया, तर प्रतिमा पूजन श्री भगवान बापूजी करंका, श्री संदीप तात्या महाले, सौ प्रतिभाताई चौधरी, श्री नागसेन बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले। महाभंडाऱ्याच्या कार्यक्रमातील परिसरातील जवळपास 4 ते 5 हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते श्री रवींद्र चत्रे, श्री बलदेव चत्रे, गणेश पानसे, मुन्ना कुरील, गोलू चत्रे, सागर कुरील, पप्पू करील, मुकेश अलवारे यांनी खूप परिश्रम घेतले होते। आणि आपल्या मंडळाला या व्यासपीठावर जी मंडळी बसली आहे आणि काही मंडळी आली नाहीये, त्यांचं सगळ्यांचं योगदान आपल्या मंडळाला राहतं। आपल्या हातून असंच संतांची समाजाची सेवा घडो ही प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। रवी म्हणजे चत्रे, बबलू हे सगळे आपल्या भागातले कमीत कमी 5 ते 7 हजार लोकांचं जेवण आजच्या दिवशी ठेवण्यात येतं। हा खूप मोठा भंडारा आहे व हे सगळं हे आपले नवयुवक मंडळाचे कार्यकर्ते सगळे एक जोमानं एकजुटीनं मिळून मिसळून हे काम करतात। यांना सदैव असेच यांच्याकडून संतांची सेवा हो, नागरिकांची सेवा हो, एवढे 2 शब्द। काही दिवसापूर्वी शहरात गुड्डाखून प्रकरणी जे काही घडले आहे त्यानंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। त्यात काही ठिकाणी दगडफेक, जाळपोळ अशा घटना देखील घडत आहेत। तर ह्या गोष्टींकडे गांभीर्य देता पोलीस प्रशासन व मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती कासिम त्याचबरोबर अनेक समाज बांधव यांनी काल दिनांक 21/7/2017 रोजी संध्याकाळी सोनापूर कब्रस्तान येथे बैठक घेण्यात आली। यात त्यांनी शहरात शांतता ठेवावी असे शांततेचे संदेश दिले व असे आवाहनही दिले की समाज बांधवांनी ह्या घटनेचे स्वरूप HM कडे नका वळवू देऊ व पोलिसांना त्यांचे काम करू द्या। कृपया सर्वांनी शहरात शांतता कायम ठेवा, कोणत्याही अफवांना बळी पडू नका, शांतमय शहराला तणावपूर्ण बनवू नका असे शांततेचे संदेश यावेळी जमियत उलमाचे अध्यक्ष मुफ्ती कासिम यांनी समाज बांधवांना सांगितले। या प्रसंगी SP M रामकुमार, DYSP हेमंत जाधव, PSI रमेश परदेसी, गुफरान शेठ, पोपटवाले, लियाकत पठाण, इस्माईल पठाण व आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जाणून घेऊया मुफ्ती कासिम यांचे शांततेचे संदेश। 18 जुलाई बरोज मंगल को शहर धूलिया में जो वारदात पेश आई है, यकीनन ये बहुत बुरा हुआ और 18 जुलाई को उसकी तदफीन वगैरह हुई, लेकिन उस दिन पूरा अमन था, शहर के अंदर कोई माहौल ख़राब नहीं हुआ था। लेकिन गुज़िश्ता कल से उसकी CCTV कैमरे की वीडियो वायरल होने की वजह से पूरे शहर का माहौल ख़राब हो गया और अमन ख़राब करने के लिए कुछ शरपसंद लोगों ने कोशिशें की। हम लोग कल से उस कोशिश के अंदर लगे रहे। आज भी जुमा की नमाज़ों के अंदर उलमाए कराम ने लोगों को समझाया, अमन कायम करने की अपील की गई। बहरहाल कुछ लोगों ने आज कुछ गलतियां की थी, लेकिन गलती करने का मामला ये हो रहा था कि कातिलों को अब तक उठाया नहीं गया। SP साहब से और दीगर लोगों से जब बातचीत की गई तो उन्होंने हमको ये बतलाया कि उनके कातिलीन को पकड़ने के लिए हम मुकम्मल कोशिश कर रहे हैं। वो लोग शहर से बाहर भागे हुए हैं और उनकी कार्रवाई करने के लिए वो मुकम्मल तौर से लगे हुए हैं। मेरी शहर के तमाम लोगों से ये अपील है और शहर के तमाम उलमाए कराम की तरफ से तमाम लोगों से ये अपील की जाती है कि हम अपने शहर के अमन का पूरा ख्याल रखें। हमारे शहर के अंदर हमारी तरफ से कोई ऐसी हरकत ना हो जाए जो अमन को ख़राब करने वाली हो। पुलिस का काम पुलिस करने वाली है और जो कातिलीन हैं उनको जल्द से जल्द पकड़ने के बारे में कहा गया है। 4 से 5 दिन की बात कही गई है कि उनको पकड़ने की पूरी कोशिशें की जा रही जो धुलिया ज़िले से बाहर भागे हुए हैं, लेकिन पुलिस का काम वो करेगी। हमें अपने शहर के अमन को कायम रखते हुए पूरी ये कोशिश करना है कि हमारे शहर के अंदर कोई ऐसी हरकत ना होने पाए। इसलिए हम तमाम लोग ये ख्याल रखें कि इस काम को और इस वारदात को HM की तरफ मोड़ ना दिया जाए और हमारी पुलिस हजरात से भी यही दरख्वास्त रही कि इंसाफ के साथ इन कातिलीन को जल्द से जल्द पकड़ने की कोशिश की जाए, ताकि जब वो पकड़े जाएंगे तो शहर के अंदर जो गलतफहमियाँ फैल रही हैं वो ख़त्म हो जाएगी और उलमाए कराम मस्जिदों से मज़ीद पैगाम जारी करेंगे और पूरी कोशिश की जा रही है कि हमारे शहर के अंदर अमन कायम रहे। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की धुळे जिल्ह्यात आदिवासी संख्या लक्षणीय आहे। अनेक वर्षापासून आदिवासी समाज हा रास्त मागणीसाठी सदनशील मार्गाने विविध प्रकारे निवेदन व आंदोलने करत आलेला आहे, परंतु शासन हे आदिवासींच्या मागण्याचा कधीही विचार करताना दिसत नाही।
आदिवासी समाज हा मुळात निसर्गपूजक समाज आहे. आदिवासींचा धर्म हा निसर्गाशी निगडीत आहे. म्हणून आदिवासींचे वास्तव्य हे मुळात जंगलातच राहते. त्याच अनुषंगाच्या आधारे महाराष्ट्र शासनाने सन 2006 मध्ये आदिवासी कसत असलेल्या वनजमिनीचा सातबारा उतारा नावे करण्यासाठी कायदा पारित केला आहे. त्या कायद्याच्या तरतुदीप्रमाणे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी लोकांना त्यांच्या हक्काची जमीन देण्यासाठी सदर कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी व वनहक्काची मान्यता अधिनियम 2006 प्रमाणे सामूहिक व वैयक्तिक वनहक्क दावे तालुकास्तरीय समिती, उपविभागीय समिती तसेच जिल्हास्तरीय समिती याकडे दाखल करण्यात आले आहेत. सदर दाव्याचा निर्णय अद्याप देखील देण्यात आलेला नाही. सदरची दावे कायद्याचा आधार घेऊन दाखल करण्यात आले आहेत. धुळे तालुक्यातील मौजे, अनकवाडी, आर्वी, हेंद्रून, मोघन, तिखी, कुळंथे, सोनेवाडी, बोरविहीर तसेच तालुक्यातील अनेक गावांमधील आदिवासी लोकांनी वनजमिनी काढल्या आहेत. आज देखील सदर वनजमिनींवर पिकाची लागवड त्यांनी केलेली आहे. सदर ठिकाणी वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी त्यांच्याकडून त्यांनी पेरणी केलेल्या पिकांची नासधूस करण्यात सुरुवात केली आहे. या संदर्भात निवेदन माननीय जिल्हाधिकारी सौ धुळे यांना मागच्या वर्षी एकलव्य संघटनेतर्फे निवेदन देऊन सदर विषयी कळवण्यात आले असता तात्कालीन जिल्हाधिकारी सौ यांनी पिकाची नासधूस करणाऱ्यांवर वैयक्तिक गुन्हे दाखल करण्याबाबत आश्वासन दिले होते. परंतु ह्या वर्षी देखील वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत सदर घटनेची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील वनजमीन धारकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करीत आहे. त्यामुळे आदिवासी समाजाचे इतर पारंपरिक वनधारकांचे आर्थिक नुकसान तर होतच आहे, परंतु त्यांचे परिवारावर उपासमारीची सुद्धा वेळ येणार आहे. सदरचे प्रकरण हे जिल्हास्तरीय वनसमिती, उपविभागीय वनसमिती तसेच तालुकास्तरीय वनसमिती यांच्याकडे प्रलंबित असताना सदर ठिकाणी जाऊन पिकांची नासधूस करणे हे मुळात बेकायदेशीर आहे. असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर नुकसान केल्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच झालेल्या नुकसानाची भरपाई वन विभागामार्फत देण्यात यावी म्हणून एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य खानदेश विभागाच्या सन 2006 कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनी नावे करण्यात याव्यात तसेच नवीन दावे दाखल करण्यासाठी शासनास योग्य ते नवीन दावे दाखल करून घेण्यास आदेशित करण्यात यावे. अन्यथा एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाराष्ट्र जन आंदोलने करून सदर बाबींबाबत सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यात होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार असेल असे या निवेदनाद्वारे करण्यात आले. या संदर्भात निवेदन देऊन निदर्शने करण्यात आले. राजेंद्र कृष्ण वाघ, एकलव्य संघटना खानदेश विभाग उपाध्यक्ष पदावर काम करतो. आज धुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज असताना कायद्याचा आधार घेऊन आदिवासींनी वनदावे या जिल्हास्तरीय कमिटीकडे, उपविभागीय कमिटीकडे आणि तालुकास्तरीय कमिटीकडे दाखल केलेले असताना काही वन विभागाचे कर्मचारी अधिकारी हे त्यांच्या पीक पेऱ्या लावलेल्या क्षेत्रामध्ये जाऊन आदिवासींच्या जमिनीवर जाऊन त्यांचा पीक पेराचा उद्ध्वस्त करतायत. म्हणजे आज आदिवासींना जेमतेम बिचारे मोलमजुरी करून आज ते त्यांचा उदरनिर्वाहासाठी वनजमिनी ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पिकं लावतात, पिकं मोठे करतात. पण हे वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्या त्यांच्या मार्फत तिथे जाऊन ते पिकांचं नुकसान करतात आणि ते दावे ऑलरेडी जिल्हास्तरीय कमिटीकडे प्रलंबित आहेत. कायद्याच्या अनुषंगाने जर कुठलाही दावा जर प्रलंबित असेल तो जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्या हद्दीत जाण्यात मनाई असते. पण वन विभागाचे अधिकारी हे विसरलेत आणि त्यांनी तसे कृत्य केले म्हणून त्यांच्यावर ट्रेसपास अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा. कारण की आज ती जी जमीन आहे ती आदिवासींच्या ताब्यात आहे. त्या ठिकाणी ते पोटपाणी भरतायत आणि दावे प्रलंबित असताना त्यांनी ती कारवाई केलेली आहे. म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनाद्वारे असं कळवू इच्छितो की ह्या ट्रेसपासर लोकांना, या वन विभागाच्या अधिकारी कर्मचारी लोकांना गुन्हे दाखल होऊन जे काही नुकसान झालेलं आहे आमच्या आदिवासी समाजाचं ते नुकसान भरपाई त्यांनी त्वरित मिळवून द्यावी. अन्यथा महाराष्ट्रभर एकलव्य संघटनेमार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आपल्या माध्यमातून वन विभागाला देण्यात येतो. गुंडगुड्डेच्या हत्याकांडाच्या तपासात पोलिसांना मोठा ब्रेक थ्रू
मिळाला आहे। गेल्या 72 तासापासून अहोरात्र पाळतीवर असलेल्या पोलीस पथकांपैकी एका पथकाला मोठे यश आले आहे। हत्याकांडातील प्रमुख आरोपींपैकी एक सागर पवार उर्फ कट्टी याला पोलिसांनी बेड्यात ठोकले आहेत। क्लिप व्हायरल करणाऱ्या पोलिसांवर नक्कीच कारवाई होईल। धुळेकरांनो, शांतता ठेवा, अफवांवर विश्वास ठेवू नका, संयम ठेवा, समाजकंटकांच्या अफवांना बळी पडू नका, असे कळकळीचे आवाहन आज पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी केले आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयात गुड्डा हत्याकांडा बाबतीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी पानसरे यांनी हत्याकांडाच्या तपासाबाबतची संपूर्ण माहिती माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर ठेवली। गुड्डा हत्याकांडाच्या तपासासाठी 8 पथके तैनात करण्यात आली असून राज्यभरात आणि राज्याबाहेर जाऊन ते आरोपींचा शोध घेत आहे। गुड्ड्याच्या मारेकऱ्यांच्या शोधासाठी राज्यभरातील पोलीस दलाची मदत घेतली जात आहे। आझादनगर पोलीस स्टेशनचे एपीआय राठोड यांचे पथक रात्री पुण्याकडे रवाना झाले। पुणे जिल्ह्याच्या कामशेत येथून हत्याकांडातील मुख्य सहभाग असलेला एक आरोपी सागर साहेबराव पवार उर्फ कट्टी याला एपीआय राठोड यांच्या पथकाने पहाटे 5:30 वाजता बेड्या ठोकल्या। या हत्याकांडाचा तपास करत असलेले डीवायएसपी हेमंतराव जाधव, संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असलेले डीवायएसपी एम रामकुमार, पोलीस अधीक्षक पानसरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून हे पथक त्यांनी पुण्याकडे पाठवले होते। त्यामुळेच आज पहाटे सागर उर्फ कट्टी सापडला। त्याच्या अटकेमुळे गुन्ह्याच्या तपासाला आणखी वेग येणार आहे। गुन्ह्याच्या कटाबाबतची गुन्हा करणाऱ्या मागचा हेतू, त्यामागचे सूत्रधार याबाबतच्या प्रश्नांची उकल व्हायला मदत होईल। असेही पानसरे म्हणाले। या गुन्ह्यातील आरोपींना आश्रय देणारे जे लोक आहेत त्यांना सह आरोपी करण्यात येईल। हत्या कुणाची का असेना ती समर्थनीय असूच शकत नाही। त्यामुळे समाज भावना पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारे जाणून आहे। त्यामुळे संबंधितांनी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवावे, पोलिसांना सहकार्य करावे। भावनांशी खेळ करून काही अपप्रवृत्त गैरफायदा घेऊ शकतात। त्यामुळे धुळेकर नागरिकांनी अशा प्रवृत्तींना धारा देऊ नये, शांतता अबाधित राखण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही पानसरे यांनी केले आहे। याची खुनाची घटना झाली। त्या घटनेमध्ये आतापर्यंत एकूण 11 आरोपी निष्पन्न आहेत। पैकी एक महत्त्वाचा आरोपी सागर साहेबराव पवार उर्फ कट्टी त्याला आज आपण कामशेत जिल्हा पुणे या ठिकाणून ताब्यात घेतलेला आहे। हा आरोपी आपल्या ताब्यात मिळाल्यामुळे या खुनाच्या घटनेमागील कट, त्याचा हेतू, उद्देश याची उकल होण्यामध्ये आपल्याला अतिशय चांगली अशी मदत होणार आहे। आणि हा आता आरोपी मिळाल्यामुळे इतर सुद्धा आरोपींचा ठाव ठिकाणा आपल्याला लवकरच मिळून इतर आरोपी अटक करण्यासाठी सुद्धा आपल्याला वेगाने प्रगती करता येईल। तसेच या आरोपींना जे आसरा देणारे लोक आहेत, अशा आसरा देणाऱ्या लोकांची सुद्धा आम्ही माहिती काढून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आहोत। या ठिकाणी आता अतिशय चांगल्या पद्धतीने वेगाने आपण गुन्ह्याची उकल करत आहोत, आरोपी अटक करत आहोत। आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला जनतेला एक आवाहन करावं असं वाटतं की आता आपण कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये।